महायुतीच्या तीनही पक्षांनी महाराष्ट्रात राजकीय तमाशा मांडला हे दुर्दैवी. आमदार विश्वजित कदम. महायुतीच्या तीनही पक्षांनी महाराष्ट्रात राजकीय खेळ आणि तमाशा मांडला अशी घणाघाती टीका काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी केली आहे. महायुतीच्या घटक पक्षाच्या आमदारांनी कार्यकर्त्यांवर कारवाई करतात असे नाट्य महाराष्ट्रात पाहायला मिळते. हे दुर्दैव असून यामुळे महाराष्ट्राच्या जनतेची करमणूक झाली असा टोला देखील आमदार कदम यांनी महायुतीला लगावला आहे. तसेच अमेरिकेची निवडणूक जनतेच्या विकासाच्या मुद्द्यावर झालीच पाहिजे, पण ती होताना दिसत नाही, हे दुर्दैव असल्याचं देखील कदम यांनी स्पष्ट केलेलं आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते. मला असं वाटतं की नेमकं महायुतीच्या या तीन पक्षांमध्ये चाललंय काय. महाराष्ट्रामध्ये एक राजकीय खेळ आणि तमाशा या तीन पक्षांनी मांडलेला आहे. म्हणजे सत्ताधारी पक्षातीलच लोक आता सत्ताधारी पक्षातल्या आमदारांवरही कारवाई करतात आणि कार्यकर्त्यांवरही कारवाई करतात. म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये किती नाट्य महाराष्ट्राच्या जनतेला दुर्दैवाने पाहायला मिळालंय. म्हणजे करमणूक महाराष्ट्राच्या जनतेची करण्याचा एक बेत यात महायुतीच्या तिन्ही पक्षांनी ठेवला असं मला वाटतं. हे दुर्दैव आहे. मूलभूत प्रश्न जे सर्वसामान्य लोकांचे आहेत, शहरामध्ये राहणारे गोरगरीब लोक असतील, सोसायटीमध्ये राहणारे लोक असतील, प्रत्येकाच्या वर्गातले काही ना काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांकडनं ते गांभीर्याने समजून घेणं आणि त्याला महापालिकेच्या माध्यमातून, नगरसेवकांच्या माध्यमातून त्याचे गांभीर्य पद्धतीने वाचा फोडणं, त्याला त्या समस्या सोडवणं ही भूमिका असती पाहिजे. परंतु आज कुठेतरी मी बघतोय सत्ताधारी एक पक्ष दुसऱ्या पक्षाला धमकवतोय, त्यांच्याच कार्यकर्त्यांवर कारवाई करतोय. हे दुर्दैव आहे. परंतु आता ठीक आहे, महाराष्ट्राची जनता, मला खात्री आहे की काँग्रेस पक्षाच्या विचाराला महाविकास आघाडीला येणाऱ्या महानगरपालिकेत साथ देईल. खरं तर महाराष्ट्रामध्ये भाजप नेहमीच म्हणतं की नेतृत्वाची भूमिका घेते, पण अकोट महानगरपालिकेमध्ये MIMची त्यांची युती झाली होती. मात्र प्रचंड गदारोळानंतर आता ती युती तोडण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही अशी हे खपवून घेतलं जाणार नाही असं आमदारांना भाजपच्या त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांचं जे काही विधान आहे ते मी आजच पाहिलं, पण मला कळत नाही म्हणजे मुख्यमंत्र्यांचं आणि भाजपच्या नेत्यांचं, त्यांचे भाजपचे नेते अकोल्यातले आणि कार्यकर्ते ऐकत नाहीत का. म्हणजे भाजपची ही दुटप्पी जी भूमिका आहे, एकीकडे म्हणायचं की अमुक जातीचा अमुक धर्माचा महापूर आम्ही होऊन देणार नाही आणि दुसरीकडे त्यांचेच भाजप पक्षाचे कार्यकर्ते नेते आज अमुक एका पक्षाच्या जे विशिष्ट जाती धर्मातल्या लोकांचं नेतृत्व करतात, त्यांच्याबरोबर मांडीला मांडी लावून त्या शहरातली महानगरपालिकेची निवडणूक लढतात. म्हणजे भाजपचा खरा चेहरा दुटप्पीपणाचा हा त्या प्रसंगातनं आणि भाजप आणि AIMच्या माध्यमातून झालेली युतीतनं दिसून येतोय महाराष्ट्राच्या जगात. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.